सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या देशातील सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आणि तो का साजरा करतो? अगदी सोपा आहे मित्रांनो. प्रजा म्हणजे जनता, सत्ता म्हणजे अधिकार, जनतेचे अधिकार. 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान त्या ठिकाणी अंमलात आलं मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने भारत हा लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र त्या ठिकाणी बनला. तो दिवस म्हणजे मित्रांनो, तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन होय. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जगातील सर्वात मोठं लिखित संविधान जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं, तेव्हा बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये हसत म्हणाले की यापूर्वी देशाचा राजा हा राणीच्या पोटामधून जन्म घेऊन त्या देशाचा राजा त्या ठिकाणी बनत होता, परंतु मी संविधान लिहून या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे की राजा आता राणीच्या पोटामधून नाही तर मतदानाच्या पेटीमधून या ठिकाणी निर्माण होणार आहे, असं बाबासाहेबांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच आपल्या देशाचा प्रमुख राजा म्हणजे पंतप्रधान असोत की राष्ट्रपती असोत, हे जनतेद्वारे त्या ठिकाणी निवडून दिल्या जाणार आहेत मित्रांनो. त्याचप्रमाणे आपला देश जेव्हा संविधान अंमलात आलं, या संविधानानुसार आपला देश त्या ठिकाणी चालणार आहे. देशाचा कारभार त्या ठिकाणी संविधानानुसार होणार आहे. मग आपल्या संविधानानुसारच वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, कॅबिनेट मंत्री असे वेगवेगळी पदं या संविधानानुसार त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं कार्य चालणार आहे मित्रांनो. आज संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो. महाराष्ट्रामधील सर्वत्र या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. परंतु नाशिक जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री सन्मान्य गिरीशभाऊ महाजन साहेब यांनी आजच्या दिनी केलेलं जे भाषण आहे, या भाषणामध्ये ज्या संविधानामुळे आपण कॅबिनेट मंत्री आहोत आणि ज्या संविधानामुळे आपल्याला हे पद मिळालेलं आहे आणि हे संविधान ज्या बापानं लिहिलेलं आहे, तो बाप म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्या भाषणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलं नाही. त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला दिसून आला नाही. म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणारी एक भीमकन्या रणरागिणी माधवी जाधव ह्या वनकर्मचारी आहेत. यांना त्या ठिकाणी ढसाढसा रडू आलं. त्यांनी असे उद्गार काढले की ज्या माझ्या बापाने या देशाला लोकशाही दिली, संविधान दिलं, सर्वांना न्याय दिला, सगळ्याला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, न्याय दिला, अशा माझ्या बापाचं नाव त्यांनी या आपल्या भाषणामध्ये वगळलं. यामुळे त्यांना त्या ठिकाणी गहिवरून आलं. आपण केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मला सस्पेंड जरी केलं तरी मी त्या ठिकाणी माफी मागणार नाही आणि मला वाळूच्या गाड्या काढायला लावल्या, माती भरायला लावली तरी मी ते काम करील, परंतु बाबासाहेबाची ओळख पुसू देण्याचं काम या ठिकाणी करू देणार नाही, अशी भीमगर्जना माधवीताई जाधव यांनी या ठिकाणी केलेली आहे. ताई, खरोखरच तुम्हाला या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम. तुमच्या निडरतेला मी या ठिकाणी सलाम करतो. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि आपल्या बहुजन समाजाच्या असणाऱ्या या महापुरुषावर सावित्रीबाई फुले असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा इतर आपले जे महापुरुष आहेत, यांच्यावर अनेक बांडगुळांनी त्यांच्यावर टीका केली, टिप्पणी केली, त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यांचं कार्य त्या ठिकाणी पुसण्याचा प्रयत्न देखील ते सध्या करत आहेत. परंतु बांडगुळांनो, लक्षात ठेवा, जब तक सूरज चांद रहेगा तब तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नाम रहेगा. ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. पालकमंत्री सन्माननीय गिरीश महाजन साहेब यांनी केलेल्या वक्तव्यावर माधवीताई जाधव यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे, त्यांनी जो निषेध केलेला आहे, याला तुम्ही सहमत आहात का? खाली कमेंट करून सांगा. सर्वांना जय शिवराय, जय भीम मित्रांनो.